श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजच्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. छोले मी या पद्धतीने पातेल्यात शिजवून घेतलेले आहेत. हे पहा किती मऊ झालेत हे बघा. याच्यात मी लवंग, दालचिनी, तेजपान एवढं याच्यात मी शिजताना टाकलंय आणि चहाचं पाणी उकळून घेतलं होतं एका पातेल्यात आणि ते काढून थोडंसं याच्यात टाकलेलं आहे पाणी. त्याच्यामुळे याला असा छान कलर आलेला आहे. छोलेसाठी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो आपला भाजून थंड झालेला आहे. ते आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आलं लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. मोहरी, जिरे, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिंग, 2 मिनिटं कांदा आपला वापरून झालेला आहे. आपण ते कांदा टोमॅटो भाजून पेस्ट केलेली होती ती टाकायची. त्याला 10 मिनिटं आपण झाकून देऊया आणि अधूनमधून हलवायचं आहे त्याला. हे पहा आपली ग्रेव्ही आता छान झालेली आहे. त्याच्यात आपण आता चवीनुसार चटणी, मीठ टाकूया. चवीनुसार चटणी, छोले मसाला, हळद, चटणी मसाला टाकून 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. मसाला आपला छान परतून झालेला आहे ग्रेव्हीला. त्याचा रंगही बदलला आहे. याच्यात आता आपण छोले टाकूया. ते छोले थोडे असे स्मोक करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून ग्रेव्हीला पूर्ण छोलेचा चव येईल छान. आणि किती सॉफ्ट शिजले तुम्ही बघू शकताय. ते छोले पाण्याचा घेऊया. छोलेत जर आम्ही थोडं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि छोलेत मी आधीच मीठ टाकलेलं होतं शिजवतानाच, म्हणून आता नाही टाकलंय. ते जरा 15 मिनिटं उकळू द्यायचं आहे. आपले छोले तयार झाले आहेत. कोथिंबीर, गॅस बंद करते.